तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। आता आपण आहोत धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत। विजय अगदी आवाक्यामध्ये आलेला आहे आणि औसा तालुक्यामधनं काही कार्यकर्ते आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना जय महाराष्ट्र। धाराशिव लोकसभेचा हा निकाल सध्या दादांना 2,83,000 लीड आहे। मला औसा विधानसभेमधून दादांना मताधिकाने लीड आहे। प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून दादांना मताधिकाने लीड आहे। जे म्हणत होते की फोन उचलल्यावर काय होतंय, त्यांना समजून आलंय की फोन उचलल्यावर काय होतंय। 2,83,000चा हवाला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे व सर्वसामान्य जनता ही दादाच्या पाठीमाग आहे। ज्यावेळेस दादांनी सांगितलं होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या लोकसभेमध्ये येऊन थांबून दाखवावं, त्यांची सुद्धा हिंमत थांबण्याची झालेली नाही। 5 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आणि 1 पंतप्रधान यांनी धाराशिव लोकसभेमध्ये सभा घेतल्या, तरी सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी दादांची ती लीड धाराशिव लोकसभेमधून आहे। मला औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे, औसा 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 म्हणणाऱ्या आमदाराला सर्वात जास्त मताधिक्याची लीड ही शिवसेनेच्या वाघाला ओमराजे निंबाळकर यांना औशामधून आहे व येणाऱ्या काळामधून औशामधून औसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व येणाऱ्या काळात औसा विधानसभा हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जाहीर होणार आहे। बाहेरचं पार्सल आम्हाला शिवसेनेमधून बाहेर पाठवायचं आहे व जे दादांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी असेल, जनतेने असेल, भरघोस अशा मताधिकाऱ्याने दिल्लीला पाठवलेला आहे। काय सांगाल तुम्ही? आजचा जो निकाल आहे तो सर्वसामान्य जनतेचा निकाल आहे। एकंदरीत पाहत असताना मोदी सरकार सर्वजण म्हणत होते, परंतु हे मोदी सरकार नसून हे ओमराजेचं सरकार आहे, शरद पवार साहेबांचं सरकार आहे, राहुल गांधीजींचं सरकार आहे। या सर्वसामान्यांच्या ज्या समस्या होत्या, या समस्या कशा असतात हे ह्या माध्यमातून दिसून आलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जो विजय आहे तो ओमराजे निंबाळकरांचा असेल आणि सर्वात मोठा विजय हा सर्वसामान्यांना निवडून दिलेला हा विजय आहे। डीपी ट्रान्सफर बसवणे, लाईटीच्या व्यवस्था करणे, शेतकऱ्यांचे काही अडचणी असतील फोन उचलणे, कर्मचाऱ्यांसाठी काही अडचणी असतील त्यांच्यासाठी काम करणे, ह्या गोष्टीमुळं ओमदादांना ही जी लीड दिलेली आहे सर्वसामान्य जनतेनं ही अतिशय चांगल्या स्वरूपाची आहे। आणि दादा या इथून पुढे तरी किमान आणखी एक 10 वर्ष खासदार होऊन कॅबिनेट मंत्री, देशाचे कॅबिनेट मंत्री निश्चित स्वरूपात होणार आहेत, मी ग्वाही देतो। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा ओम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे, जल्लोष दिसत आहे, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत आणि हा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे असं कार्यकर्ते सांगत आहेत। विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव। आपण इथं थांबूयात आणि नवीन अपडेट आपण घेत राहणार आहोत। आपण पाहत राहा विश्व विशाल न्यूज। धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब